नमस्कार मित्रांनो, सायफाय अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला पॉईंट असणार आहे बघा, पी-एच संदर्भात आपण थोडीफार माहिती घेणार आहोत. तर पी-एच जे आहे, तर पी-एच आपल्याला काय सांगत असतं, तर पी-एच आपल्याला जे काही सोल्युशन आहे, ते सोल्युशन ॲसिडिक आहे की अल्कलाईन आहे, ह्या संदर्भात ते माहिती देत असतं. आता ह्याचं स्केल जे आहे, ते स्केल आपण जर बघायचं झालं, तर त्या ठिकाणी 0 पासून 14पर्यंत स्केल असतं आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरनुसार त्याचं जे काय आहे पी-एच असतो. आता 1 त्या ठिकाणी असेल तर त्याचा कलर चेंज वेगळा असतो. 2 असेल तर त्या ठिकाणी त्याचा कलर वेगळा असतो. 3 असेल तर त्याचा कलर वेगळा असतो. असे 0 पासून 14पर्यंत जे काय आहे ते सोल्युशन असतं. त्या सोल्युशनचा जो काय कलर असतो तो वेगवेगळा असतो. आता हे कसं चेक करायचं? कारण त्या ठिकाणी पी-एच जी मेजरमेंट करण्यासाठी आपल्याकडं जे काय वेगवेगळे कलर्स वगैरे असतात, ते कलर्सचं पेपर्स आपल्याकडं असतात आणि त्या पेपर्सनुसार आपण काय करायचं असतं, जे काय सोल्युशन आहे ते सोल्युशन चेक करायचं असतं. आता पी-एचची डेफिनिशन आपण जर बघायची झाली तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी, तर बघा, पी-एच स्टँड्स फॉर पॉवर ऑफ हायड्रोजन. म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतं, पॉवर ऑफ हायड्रोजन फॉर एच प्लस आयन. इट मेजर्स द अमाऊंट ऑफ हायड्रोजन आयन्स एच प्लस इन वॉटर. आता वॉटरमध्ये जे काय हायड्रोजन्स आहेत त्याचं मेजरमेंट करणं म्हणजे त्या ठिकाणी आपण पी-एचचं फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता मोर एच प्लस आयन्स स्टँड्स फॉर मोर ॲसिडिक. म्हणजे त्या ठिकाणी जर एच प्लस आयन्स जास्त असतील तर त्या ठिकाणी ते सोल्युशन काय असणार आहे, मोर ॲसिडिक असणार आहे. तर त्या ठिकाणी मोर ॲसिडिक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी 7 जे काय असतं 0 पासून 40पर्यंत, ज्या वेळेला 7 असतं ते 7 मिडलमध्ये असतं आणि मिडल रेंज इट इज अ न्यूट्रल. आता 0 पासून 6 पॉईंट समथिंग जे काय असणार आहे ते ॲसिडिक आणि 7 पॉईंट समथिंग असणार आहे अप टू 14 त्या ठिकाणी ते बेसिक असणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी जेवढं 0.6 पॉईंट समथिंग त्या ठिकाणी येणार आहे तेवढी ती काय असणार आहे, मोर एच प्लस आयन्स और मोर ॲसिडिक. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर लेमन ज्यूस किंवा व्हिनेगार वगैरे जे काय आहेत ते ॲसिडिकमध्ये येतात कारण त्यांची रेंज ही कमी येते. त्यानंतर प्युअर वॉटर जे आहे, आता प्युअर वॉटर हे न्यूट्रल असतं आणि न्यूट्रल म्हणजे किती, तर त्या ठिकाणी 7 हा न्यूट्रल असतो आणि 8 वगैरे जे काय आहेत अल्कलाईन आपण बेसिक म्हणतो. तर त्या ठिकाणी एक्झाम्पल काय बघू शकतो, सोप वगैरे आपण बघतो, बेकिंग सोडा बघतो. तर अशा प्रकारे जे काय आहेत वेगवेगळे जे बेसिक सोल्युशन्स वगैरे किंवा बेसिक कॉम्पोनंट तर ते आपण त्या प्रकारे बघू शकतो. आता व्हाय पी-एच मॅटर्स. आता त्या ठिकाणी पी-एच का बरं मॅटर करतो, तर डिटरमाइन्स इफ वॉटर इज सेफ टू ड्रिंक. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं पाणी वगैरे घेतो म्हणजे पियाचं असेल तर त्या ठिकाणी ते सेफ आहे का, की त्याच्यामध्ये काही कंटेंट वगैरे आहेत ते चेक करण्याचं काम पी-एच करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं, विहिरीचं पाणी वेगळं असतं, नदीचं पाणी वेगळं असतं आणि जे ओढ्याला पाणी असतं ते वेगळं असतं काही प्रमाणामध्ये. तर असे पाणी जे आहेत, आता डबक्यातील आपण जर बघितलं तर ते पाणी वेगळं असतं. तर हे वेगवेगळे पाणीचे प्रकार आहेत आणि त्यांचा पी-एच जो आहे तो वेगवेगळा असतो कारण त्या ठिकाणी मिनरल्स वगैरे जे आहेत त्या ठिकाणी मिसळलेले असतात. म्हणजे त्याला म्हटलं जातं अल्कली और अल्कलाईन मेटल्स त्या ठिकाणी वॉटरमध्ये मिसळलेलं असतं. आता अफेक्ट फिश अँड ॲक्वेटिक लाईफ. म्हणजे त्या ठिकाणी जे काय मासे वगैरे आहेत किंवा जी काय वेगवेगळी लाईफ वगैरे असतं म्हणजे किटाणू वगैरे त्यांच्यामुळे पण या ठिकाणी पी-एचची रेंज कमी जास्त होऊ शकते. त्याचबरोबर कंट्रोल मेटल टॉक्झिसिटी. म्हणजे मेटलचं जे काय कंट्रोलनेस असतो त्या ठिकाणी आपण पी-एचच्या द्वारे कंट्रोल करू शकतो. त्याबरोबर इन्फ्लुएन्सेस केमिकल रिॲक्शन्स. आता केमिकल रिॲक्शन्स पण त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस असतात आणि त्या ठिकाणी चान्सेस झाल्यानंतर वेगळं केमिकल तयार होण्याचे त्या ठिकाणी होऊ शकतं. त्याच्यामुळे पण पी-एच चेंज होतो. त्याचबरोबर प्रिव्हेंट्स पाईप करोजन अँड स्केलिंग. म्हणजे ज्या ठिकाणी पाईपमधून आपण पाणी सोडतोय त्यावेळेला त्या ठिकाणी पाईपचं जे काय करोजन होतं म्हणजे गंजून जाणे वगैरे त्याचा पण त्या ठिकाणी मॅटर होतो आणि तर पी-एच चेंज होण्याची शक्यता असते. आता आयडियल पी-एच किती असतो बघा, ड्रिंकिंग वॉटरचा 6.5 to 8.5.
या दरम्यान जो काय आहे तो आयडियल पी एच आहे, म्हणजे आपण वॉटर पिऊ शकतो. आता न्यूट्रल वॉटर जे काय आहे त्या न्यूट्रल वॉटरचा पी एच असतो 6.0 टू 9.0. तर अशा प्रकारे जो काय आयडियल पी एच आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो. आता पी एच इज द हेल्थ इंडिकेटर ऑफ वॉटर. इट टेल्स वेदर वॉटर इज टू ॲसिडिक, टू अल्कलाईन ऑर जस्ट राईट. म्हणजे या ठिकाणी आपण पी एच एक स्केल म्हणून बघतो आणि त्या ठिकाणी वॉटर असेल केमिकल असेल त्यासाठी आपण यूज करतो आणि त्याच्या थ्रू आपण ते सोल्युशन जे आहे ते कोणत्या गटामध्ये जातं, अल्कलीमध्ये जातं, अल्कलाईनमध्ये जातं की न्यूट्रलमध्ये जातं हे चेक करण्याचं काम आपण काय करत असतो त्या ठिकाणी पी एचद्वारा करत असतो.